उपवास. उपवासाचा खरा अर्थ काय माहिती आहे? उपवास म्हणजे परमेश्वराच्या सानिध्यात राहणं, देहशुद्धीसाठी निराहार राहणं आणि अवयवांना आराम देणं. आपण मात्र काय केलंय? 9 दिवस उपवासाचे वेगवेगळे चमचमीत पदार्थ बघितले. आता ते गंमत म्हणून ठीक आहे किंवा चेंज म्हणून ठीक आहे, पण उपवास का करायचा हा अर्थ आपण सगळ्यांनीच लक्षात ठेवायला पाहिजे. आताच शेवटचा दिवस. आज काय बनवायचं हे एक बघूया. शेवटच्या दिवशी बहुतेक देवींना विड्याचा नैवेद्य दाखवला जातो. तांबूल बनवून बघूया आज कसा बनतोय. तांबूल बनवण्यासाठी आपल्याला लागणारे पानं, चुना, ज्येष्ठमध, गुलकंद, कात, ओवा, पान मसाला, बडीशेप, लवंग आणि विलायची आणि असेल तर थोडासा अस्मंतारा. तांबूल बनवताना सुरुवातीला त्याचे देठ काढून घ्या आणि खालचं टोक पण काढून घ्यायचं. ही पानं मी धुवून सुकवून स्वच्छ केलेली आहेत, कारण बाहेरून आणतो आपण तर त्याला माती वगैरे लागलेली असते. हे पानं आपण छोटे छोटे कापून घेऊ, म्हणजे आपल्याला मिक्सरमध्ये करताना ते व्यवस्थित वाटले जातात. हे सगळे पदार्थ आपण मिक्सरमधून वाटून घेणार आहोत. ज्येष्ठमध, गुलकंद तुम्ही चवीनुसार कमी जास्त घेऊ शकता. तुम्हाला गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त गुलकंद घ्या. कात, ओवा, हा पान मसाला घेतलेला आहे. तुम्हाला पानाच्या दुकानावर हा सहज मिळू शकतो. त्याने एक छान टेस्ट येते. बडीशेप, विलायची, लवंग. सगळ्यात शेवटी थोडासा चुना आपण घालणार आहोत. तो पण थोडाच घालायचा, नाहीतर तोंड सोललं जातं. अस्मंतारा आपण अगदी 2 काड्या घातल्या आहे. अगदी थोडासा घालायचा, नाहीतर त्याचा खूप जास्त फ्लेवर येतो. आणि हे आपण आता वाटून घेऊ. आपला तांबूल वाटून झालेला आहे. आपला तांबूल तयार झालेला आहे. उन्हाळ्यामध्ये तुम्ही हा तांबूल कडक उन्हात सुकवून त्याला मुखवास म्हणून पण वापरू शकता, किंवा हा डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवून 8-15 दिवस पण तुम्ही खाऊ शकता. नवरात्रीच्या दिवसातली ही आमची सिरीज कशी वाटली तुम्हाला? आम्ही रोज नवनवीन पदार्थ तुमच्यासाठी घेऊन येत होतो. फक्त नवरात्रीतच नाही तर इतर दिवशीही आपण ते खाणं म्हणून करू शकतो. या सिरीजला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला त्यासाठी धन्यवाद. आमच्या MBP Live 24 या चॅनलला सोशल मीडियावर सगळ्याच ठिकाणी फॉलो करा आणि सबस्क्राईब करा, आणि तुमची साथ अशीच राहू द्या.